महाराष्ट्र में कई वीडियो हैं जो सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं और जिसमें यह दिख रहा है कि बहुजन अब दो दो हाथ तैयार करने के लिए तैयार हैं हिंदूवादी संगठनों से, ख़ासतौर से जो आरएसएस की जो विचारधारा है अपर कास्ट को लेकर के चलने की, दलितों के ऊपर मजालिम की जो एक विचारधारा है, उस विचारधारा को लेकर अब ऐसा लगता है कि बहुजन के लोग, पढ़ा लिखा जो तबका है बहुजनों का, वो अब आर पार की लड़ाई लड़ने के मूड में है। और यही वजह है कि महाराष्ट्र में जब छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद में आरएसएस भर्ती अभियान चल रहा है, उसी वक्त अंबेडकरवादी कार्यकर्ता वहां पर पहुंच गए। जबरदस्त बहस हुई, मराठी लैंग्वेज में आरएसएस के लोगों को लताड़ा गया और उसके साथ ही पुलिस भी वहां पर पहुंची, लेकिन अंबेडकरवादी डटे रहे और वहां से फिर आरएसएस के कार्यकर्ताओं को भागना पड़ा। सुनिए ये वीडियो। धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बनलेलं कॉलेज असतं, तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना। इथं तुम्ही दिसले नाही पाहिजे, कुठं सांगू लागलो तुम्हाला। विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा। कॉलेजचे यांना परमिशन दिली का तुम्ही? इथं उद्या टपरी टाकू देता का तुम्ही? हे टपरीपेक्षा घातक मी शिकू लागले, माहिती का तुम्हाला? परवानगी नाही असं सांगा ना तुम्ही मला काय तिकडे बसायला पाहिजे? तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचं का इथं? ते म्हणजे पालिकेने आम्हाला परमिशन दिली, दिली का? काय नाही म्हणला तू? टपरी लागन, इथं दारू विकते, हे विष त्याच्याहून घातक विषय आहे। हे आरएसएसचं विष त्याच्याहून घातक, हे कसं काय बसतं इथं? हे बसतं कसं काय इथं? हे इथून घेऊन जा तुम्ही। या देशामध्ये आरएसएस वर 4 वेळेस बंदी आलेली सर, मी काय म्हणतो 4 वेळेस बंदी आलेली आहे आणि ते आरएसएसचं संघटन आम्ही वाढू देणार नाही। त्या तुमच्या पॉलिसी जे ना सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या, कळलं का? जर तुमच्याकडनं बंद होत नसेल तर 2 मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो मी तुम्हाला। थांबा 2 मिनिट। लवकर उचल, पीआयला फोन केला, उचल। तुम्हाला सांगू राहिलो पहिलेच मी, सामाजिक तेढ निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये। उचल लवकर, इथून उचल ताबडतोब, समोर यायला उचल, हे सांगतोय उचल उचल। कुठल्याही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही। 2 मिनिटात उचल, उचल, चल उचल लवकर। हे मित्रा उचल, काढे लवकर, उचल लवकर, काढा लवकर, आहे ताबडतोब काढा। तुम्ही शिक्षण घेताना रे, तुम्हाला कळत नाही काय गोष्टी? काढ लवकर, 2 मिनिटात काढ, गोडीने सांगू राहिलो काढ, चल लवकर काढ। तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं। शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही, कळालं का? कालच तुम्हाला सांगितलं होत्या सगळ्या गोष्टी या। हा विद्यार्थी ना तुम्ही, इकडे आहो, तुम्ही इकडे या। हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने हे सगळे धार्मिक संघटना या अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब। इथं आरएसएसची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावरती सगळ्या गोष्टी करायच्या। मला सांगा, बुद्धिस्ट धर्म असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, काही जरी असेल, त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये हे करायला पाहिजे का? हा हे बघा, हे सगळ्या अशा पॉलिसीज चालू आहे। वातावरण खराब करायचंय का? आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिकवल, मारण यांना भडव्याला सगळ्याला पकडून। हा पीआय साहेबाला बोलून आला, इकडे तू कोणाला फोन लावणार तू? हा हे बा, फोन लावून लोकांना बोलवणं चालू आहे यांचं। हा बंद कराय, उचल, काढ 1 मिनिटात, मागून घे, लांबून घे, काढ लवकर, काय अडचण आहे? उचल 1 मिनिटात, 1 मिनिटात उचल। या धार्मिक गोष्टी करायच्या नाहीत अशा। माहिती दिली का? पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का? या अशा धार्मिक गोष्टी, मिरगे साहेब, या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का? ऐकून घ्या। तो सूत्रों से यह खबर भी आई है, आपने वीडियो सुना कि किस तरह से भागते हुए नजर आ रहे हैं। कार्यकर्ताओं ने मौके पर पुलिस को बुलाया, जिसके बाद भाजपा शासित राज्य में यह अभियान
बंद कर दिया गया है। यानी आरएसएस में जो भर्ती का अभियान चल रहा है, 100 साल पूरे होने पर जो जश्न मनाया जा रहा है पूरे देश में आरएसएस को लेकर के, तो उसके खिलाफ ये अभियान आप देख सकते हैं। अंबेडकरवादियों ने मोर्चा संभाला है और अब घर तक पहुंचाने की बात कही जा रही है कि संघियों को अब उन्हीं की भाषा में जवाब दिया जाएगा।